खरं तर महामुंबई नेमका कुणाला कौल देणाऱ्या याविषयी या संपूर्ण बुलेटिन मध्ये आपण जाणून घेणार आहोत। कारण उद्याच खरं तर मुंबईच्या 6 जागांसाठी मतदान होणार आहे आणि या 6 जागांसाठी उद्या मतदानाची एकूणच प्रक्रिया पार पडेल। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये दोन्ही शिवसेना या एकमेकांच्या समोर उभ्या ठाकताना दिसतील। उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होताना दिसेल, तर उत्तर पूर्व मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर भाजपचं तगडं आव्हान असणार आहे। या 6ही मतदारसंघांमधील उमेदवारांसह लगतच्या लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीने शिवाजी पार्कच्या मैदानावरती नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सभा घेतली होती। तर त्याच वेळेला आणि त्याच दिवशी दुसरीकडे महाविकास आघाडीने वांद्र्याच्या बीकेसीच्या मैदानावरती अरविंद केजरीवाल, शरद पवार अशा दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये सभा घेतली। आपण पाहिलेलं होतं नरेंद्र मोदी यांचा घाटकोपरमध्ये रोड शो सुद्धा झाला। एका आठवड्यामध्ये दोन वेळा नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येऊन गेलेले होते। त्यामुळे मुंबई ही एकंदरीतच महाविकास आघाडी किंवा महायुती या दोघांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची बनली आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबईतील लोकसभा निवडणुकांविषयी आपण एकूणच घडामोडी जाणून घेऊयात। विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत। विक्रांत, काय अपडेट्स आहेत? मुंबईकर या सगळ्या मतदारसंघांमधल्या नेमका कौल कुणाला देतील? काय त्या ठिकाणची समीकरण तुम्हाला वाटतात? यामिनी, हे जे 3 मतदारसंघ आहेत त्यांच्याविषयी आपण बोलूया। सुरुवात करूया उत्तर मुंबईपासून। उत्तर मुंबईमध्ये खरं तर 2019 मध्ये गोपाळ शेट्टी हे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले होते। देशातील दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य त्यांना मिळालेलं होतं। मात्र यंदा त्यांचं तिकीट कापून हे केंद्रातले केंद्रीय मंत्री असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आले। त्यांच्या समोर जे आव्हान असणार आहे ते खरं तर काँग्रेसचे उमेदवार असलेले भूषण पाटील यांचं असणार आहे। ही निवडणूक म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सगळ्यात जास्त गाजली ती स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरून आलेला उमेदवार या मुद्द्यावर। याशिवाय उत्तर मुंबईतले काही जे प्रश्न सांगायचे झाले, समस्या सांगायच्या झाल्या, तर सर्वात महत्त्वाची समस्या ही ट्रॅफिकची समस्या मानली जाते। स्लम रिहॅबिलिटेशन म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास हा जो मुद्दा आहे तो मुद्दा समोर आणण्यात आला। दहिसर सारख्या भागामध्ये काही ठिकाणी फॉरेस्टच्या एरियामध्ये लोक राहतात, त्यांचा नेमका काय भूमिका असणार याकडे सुद्धा लक्ष दिलं जाणार आहे। संमिश्र असा हा मतदारसंघ आहे, कारण मराठी माणसं आहेत साधारण तितक्याच आकडेवारीची, थोडी कमी हे गुजराती आणि राजस्थानी मतदार जे आहेत ते या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये राहतात। मालवणी सारख्या भागामध्ये जिथे काँग्रेसचे असलम शेख हे आमदार आहेत तिथे मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ती संमिश्र अशा या मतदारसंघामध्ये निवडणूक होते। त्यामुळे पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील अशी ही थेट लढत असणार आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, भाजप विरुद्ध काँग्रेस। आता उद्या मतदान झाल्यानंतर कौल नेमका कोणाच्या बाजूने असेल ते सांगणं सोपं राहील किंवा 4 तारखेला ते आपल्या सर्वांच्या समोरच येईल। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाविषयी बोलायचं झालं तर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र असलेले उत्तर मुंबई याविषयीच तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे। कारण प्रत्येक वेळेला या निवडणुकांमध्ये आपण बघतो भाजपकडून धक्कातंत्राचा वापर केला जातो। त्या पद्धतीने आतापर्यंत राज्यसभेचे खासदार राहिलेले जे पियुष गोयल आहेत किंवा मोदींच्या अत्यंत विश्वासातले खूप जवळचे अशी ही व्यक्ती आणि त्यांना या मतदारसंघामधून आता उतरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केलेली दिसते आहे। अगदी खरं आहे यामिनी। खरं तर भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेलीच आहे। याशिवाय पियुष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी द्यायची, मग ती उत्तर मुंबईतूनच का? तर भाजपसाठी सगळ्यात सेफ मतदारसंघ 2019च्या निकालानुसार कोणता होता तर तो उत्तर मुंबई। त्यामुळे पियुष गोयल यांना उत्तर मुंबईतून तिकीट देण्यात आलं। मात्र दुसरीकडे ज्यांचं तिकीट कापलं ते गोपाळ शेट्टी हे सुरुवातीला त्यांचे कार्यकर्ते नाराज होते अशा सुद्धा बातम्या समोर आल्या। कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात निदर्शनं सुद्धा केलेली होती, त्याच्या सुद्धा बातम्या समोर आल्या होत्या। त्याच्यामुळे गोपाळ शेट्टी यांची भूमिका जी आहे ती सुद्धा महत्त्वाची राहणार आहे। अगदी काही दिवसांपूर्वीचं सांगायचं झालं तर भूषण पाटील हे गोपाळ शेट्टी यांना भेटण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी असं म्हटलंय की मी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये नेमका काय मेसेज गेलेला आहे गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाय 2019 साली जे मताधिक्य होतं देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं ते शिवसेना ही एकसंघ होती आणि शिवसेना ही भाजप सोबत युतीत होती। त्यामुळे जो मराठी मतदार आहे किंबहुना शिवसेनेचा जो कोर मतदार आहे तो पूर्णतः गोपाळ शेट्टी यांच्या सोबत होता। त्यामुळे मताधिक्य कमी होणार का, सत्ता पालट होणार का, असे अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं आपल्याला 4 जून रोजीच मिळतील यामिनी।
अगदी दुसरीकडे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसकडून, खरं तर अनेक दिवस काँग्रेस चाचपणी करत होता आणि कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दल खरं तर संभ्रम होता काँग्रेसमध्ये. मात्र 25 वर्ष निष्ठेने काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीला आता उमेदवारी दिली गेली आहे. अगदी अगदी खरं आहे यामिनी. खरं तर 25 नाही त्यापेक्षा जास्त जवळपास 32 वर्ष काँग्रेसशी संलग्न राहून ते राजकारण करतात. म्हणजे अगदी विद्यार्थी दशेत असल्यापासून NSUI असेल किंवा युथ काँग्रेस असेल तिथपासून ते काम करतायत. शिवाय ते बोरिवली म्हणजे उत्तर मुंबईतला जो महत्वाचं ठिकाण आहे बोरिवली, त्या बोरिवलीतले ते स्थानिक उमेदवार आहेत. त्यांचा बोरिवली भागात जनसंपर्क चांगला आहे, त्यामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यावेळी चाचपणी सुरू होती त्यावेळी दोन नावं समोर आली होती. दोन्ही नावं घोसाळकर आडनावाची होती. एक म्हणजे विनोद घोसाळकर आणि दुसरं म्हणजे ज्यांचा खून झाला अभिषेक घोसाळकर, त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर, या दोघांची नावं चर्चेत होती. मात्र त्यांना तिकीट दिलं गेलं नाही. याचं कारण सुद्धा असं सांगितलं जातं की घोसाळकर परिवारातून कोणीही मशाल चिन्ह सोडून काँग्रेसच्या चिन्हावर म्हणजे पंजावर लढायला तयार नव्हतं, त्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आलं नाही आणि त्यामुळे मग भूषण पाटील यांच्या नावाची वर्णी लागली. अशी सुद्धा चर्चा जी आहे, अशा सुद्धा बातम्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या. त्यामुळे आता भूषण पाटील विरुद्ध पियुष गोयल अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामिनी अगदी विक्रांत, पुढच्या मतदारसंघाविषयी बोलूयात. उत्तर पश्चिम मुंबई मधला हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे, इथली नेमकी गणितं काय आहेत? कारण या ठिकाणी बघितलं तर महायुतीकडून रवींद्र वायकर असतील आणि त्यांच्या विरोधामध्ये जो कोणी आपल्या ह्याचा उमेदवार आहे, महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर, या दोघांची टक्कर नेमकी कशी असणार आहे? कारण पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असं समीकरण आहे या मतदारसंघामध्ये. अगदी अगदी खरं आहे यामिनी. तुम्ही जसं म्हणाला ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी ही थेट लढत आहे. म्हणजे अमोल कीर्तीकर जे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांच्यासमोर रवींद्र वायकर यांचं आव्हान असणार आहे. खरं तर गजानन कीर्तीकर हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत, जे अमोल कीर्तीकर यांचे वडील आहेत. त्यामुळे कीर्तीकर विरुद्ध कीर्तीकर लढत होणार का अशी सुरुवातीला चर्चा सुरू होती. मात्र तसं झालं नाही. रवींद्र वायकर यांना तिकीट देण्यात आलं. अगदी तिकीट जाहीर करण्याच्या काही दिवस आधी रवींद्र वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ज्यावेळी चर्चा सुरू झाल्या होत्या रवींद्र वायकर यांच्या नावाच्या तिकीट मिळणार म्हणून, त्यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका मांडली होती, अगदी माध्यमांसमोर मांडली होती की जर रवींद्र वायकर यांना तिकीट देण्यात आलं तर आम्ही त्यांचं काम करणार नाही, अशा प्रकारची भूमिका मांडण्यात आली होती. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांना जवळ करण्याचं सुद्धा आव्हान असणार आहे. तर दोन्ही जे उमेदवार आहेत म्हणजे अमोल कीर्तीकर असतील किंवा रवींद्र वायकर असतील, दोघांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचार या मुद्द्यावर खरं तर दोघेही एकमेकांवर आरोप करू शकत नाहीत. किंबहुना तसं केलं तर दोघांचीही घरं काचेची आहेत असं म्हणायला आपल्याला हरकत नसेल. पुन्हा एकदा या मतदारसंघाचं सांगायचं झालं तर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी ही लढत असल्यामुळे मुंबईमध्ये नेमकी शिवसेना कोणाची, लोकांचा कौल कोणाला, हे सुद्धा या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. यामिनी अगदी खरं तर या मतदारसंघामध्ये मिश्र अशी लोकसंख्या आहे आणि या मतदारसंघाचे प्रश्न नेमके काय असतील त्याविषयी काही माहिती देऊ शकाल का? अगदी खरं आहे. खरं तर मिश्र अशी जे मतदार आहेत ते मिश्र आहेत असंच म्हणावं लागतंय. कारण गोरेगाव पूर्वेचा काही भाग बघायचा झाला तर तिथे मराठी लोकसंख्या जास्त आहे. त्यानंतर पश्चिमेकडे यायचं झालं तर उत्तर भारतीय आहेत, गुजराती मतदार आहेत, मुस्लिम मतदार हे पश्चिमेकडे बऱ्यापैकी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे गोरेगाव पश्चिमेकडे साधारण फर्निचरचा व्यवसाय करणारे लोक जास्त आहेत, जिथे मुस्लिम मतदार जे आहेत ते जास्त असल्याचं आपण पाहतो. त्याच्यामुळे हा संमिश्र असा मतदारसंघ आहे. महत्वाच्या मुद्द्यांविषयी सांगायचं झालं तर या मतदारसंघामध्ये आरे कॉलनीचा भाग येतो आणि आरे कॉलनीमध्ये अनेक मुद्दे आहेत. म्हणजे अगदी पाण्याच्या मुद्द्यापासून असेल, रस्त्यांचा मुद्दा असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल, असे अनेक मुद्दे या लोकसभा मतदारसंघामधून समोर आलेले आहेत. पण प्रचारामध्ये नेमके कोणते मुद्दे गाजले तर रवींद्र वायकर यांना नुकतंच शिंदेच्या शिवसेनेत घेण्यात आलं होतं, त्यामुळे तो एक मुद्दा समोर आलेला होता. यामिनी अगदी विक्रांत, अगदी शेवटचा खरं तर मतदारसंघ ज्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचंय तो म्हणजे मुंबई मधला उत्तर पूर्व मतदारसंघ, त्याविषयीची समीकरणं थोडक्यात सांगा. विक्रांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? उत्तर पूर्व या लोकसभेच्या मतदारसंघामधली गणितं तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. तर विक्रांत यांच्याशी काहीचा संपर्क तुटलेला आहे. मात्र उत्तर पूर्वचा जर विचार केला तर संजय दिना पाटील विरुद्ध मिहिर कोटेचा अशी लढत आपल्याला बघायला मिळेल.
Thank you.